तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती यावरून आता विरोधक सरकारवरती आगपाखड करण्याची शक्यता आहे। आज अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, अमोल, आज आपण विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही कामकाजाचा जर आढावा घेतला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पहिला महत्त्वाचा विधानसभेमध्ये विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मांडणार आहेत। त्यांच्या वतीने एक लक्षवेधी मांडण्यात आली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो अमरावती नागपूर महामार्गावर चामुंडा एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्यामध्ये जे स्फोट झाले होते त्या प्रकरणाशी संबंधित आहे। या प्रकरणात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही आहे, त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या प्रकरणात दाखल करावा आणि जे मृत आहेत त्यांचे नातेवाईक किंवा जखमी लोक असतील यांना तत्काळ मदत करा, अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं होणार आहे। सरकारला या संपूर्ण प्रकरणावरून कुठेतरी धारेवर धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। तर दुसरीकडे राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ प्रकल्पाला कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता। नुकताच त्या ठिकाणी एक मोठा जनसमुदायाचा मोर्चा देखील पार पडला होता आणि शक्तीपीठामध्ये ज्या जमिनी शेतकऱ्यांचे जात आहेत त्यांना हा विरोध केला होता। तर या अनुषंगाने विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आलेली आहेत। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे आमदार आहेत आणि इतर काँग्रेसचे महत्त्वाचे सर्व आमदार आहेत यांना एकत्रितरित्या ही लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून या संपूर्ण शक्तीपीठ मार्गाप्रकरणी कुठेतरी सरकारनं योग्य पावलं उचलायला हवेत, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, सरकारनं या प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार केला पाहिजे, अशा पद्धतीचं एक धोरण या निमित्तानं मांडण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।